ते देणार आहेत का? तुम्ही काय म्हणालो, मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे. ते टिकायचं असेल तर केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे. प्रक्रियेसाठी वेळ लागणार असं तुम्ही म्हणता. याचं आश्वासन सरकारने देऊन देणार. सरकार काय म्हणतंय की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून देता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या. हा निर्णय घ्यायचा असेल, वेळ लागला तरी सरकारने जर जाहीर केला आम्ही याच्यातून देतो, हा विषय संपेल ना. पण मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आता इथून मागे हटणार नाही, घेतलंय झाल्याशिवाय नाही मी कमी. तेच म्हणतोय, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यांना आरक्षण भेटल्याशिवाय त्यांनी लढा आता केलेला आहे. नवी मुंबईला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्यावेळेला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मी त्याला साक्षीदार आहे. आता 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये या बाबतीमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही ना. हैदराबाद गॅजेटचे झाले, ज्या लोकांचे कुणबी दाखले निघाले त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्या ठिकाणचा लाभ मिळाला नाही. एवढंच नव्हे तर 2 महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही. आमचा आक्षेप येत आहे, सरकारने तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती. जाणीवपूर्वक सरकार करतंय का? जातीमध्ये भेद निर्माण करून वाद निर्माण करतंय का? हा प्रश्न उभा राहतो. ची चर्चेला तयारी आहे, आम्हाला बोलवून द्या. आम्ही बोलवल्यानंतर जे एकमताने येईल त्याला सर्वांनी समोर जाण्याचा प्रयत्न करू. पण चर्चेला बोलवण्याच्या ऐवजी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करताय, त्यापेक्षा मागे जशी चर्चा झाली होती आंदोलनाच्या वेळेला तशा प्रकारची चर्चा करणं गरजेचं आहे. अरे सरकार प्रतिनिधी म्हणतायत की सत्ताधारी म्हणतायत की तुम्ही ओबीसीतून द्या असं म्हणा. कोण? तुम्ही विरोधी